सर्व संख्यांची बेरीज किती, व्हॉट इज द व्हॉट इज द ऍडिशन ऍडिशन सम ऑर ऑफ सम ऑल ऑफ 1 ऑल to 18 1 to नंबर्स. 18 नंबर्स. काय करायचं, काय करायचं तुम्हाला सांगितलं तर लास्ट नंबर काय आहे, लास्ट नंबर आहे 18 आणि या आणि 18 या च्या पुढे 18 च्या पुढे नेक्स्ट येणारा नेक्स्ट नंबर येणारा नंबर तुम्हाला आयडेंटिफाय आयडेंटिफाय करायचा, करायचा होता, बरोबर की मग नाही? आता मला मग आता मला 18 सांगा च्या पुढे 18 च्या पुढे येणारा नेक्स्ट नंबर कुठला आहे, 19 आहे. आता काय आता काय करायचं, करायचं, या या 18 चे 18 हाफ चे करा, हाफ 18 चे करा, हाफ किती 18 चे झाले, हाफ किती झाले? 9 आहे की नाही. नाही आहे की नाही? मग आता तुम्हाला मग काय करायचं, 9 करायचं की मल्टिप्लाय 9 19 मल्टिप्लाय करा, 19 करा. 9 9 9 किती 9 होतात, किती 81 होतात, कॅरी 81 आला कॅरी 8, आला 9 8, मध्ये 9 9 मध्ये 9 9 9 प्लस 8 झालं आपलं झालं आन्सर. आपलं आपलं आन्सर. उत्तर काय आपलं असणार उत्तर आहे, काय असणार तर आहे? या सर्व तर या नंबरचे सर्व ऍडिशन नंबरचे असेल ऍडिशन असेल 171. 171. अलग लक्षात. अलग लक्षात. हा, चला हा, पुढचा चला प्रश्न पुढचा आहे प्रश्न 1 to आहे 50 1 to पर्यंतचे 50 सर्व पर्यंतचे नंबरचे सर्व ऍडिशन नंबरचे सांगायचे ऍडिशन आहेत. सांगायचे आहेत तुम्ही. किती, किती? 1 to 50. 1 to 50. बघूया किती बघूया जणांना किती जमतंय, जणांना जमतंय, सर्वांनी सर्वांनी प्रयत्न करा. प्रयत्न करा. 1 to 50. 1 to 50. 1275. ओके, ओके, बघूया करेक्ट आहे बघूया का. करेक्ट आहे का. बघा सर्वांना बघा नीट सर्वांना जमतंय नीट का? जमतंय का? 1275. 1 to 1 to 75. 75. ओके. बघा बघा तुम्हाला जे तुम्हाला ट्रिक दिली जी आहे, ट्रिक ते दिली ट्रिक आहे, काय ते होती, ट्रिक काय लास्ट होती, नंबर लास्ट बघायचा आहे नंबर तुम्हाला. बघायचा आहे तुम्हाला. लास्ट नंबर काय लास्ट आहे, नंबर काय 50 आहे 50 आणि 50 च्या आणि पुढे 50 येणारा च्या पुढे नेक्स्ट नंबर येणारा आहे नेक्स्ट नंबर 51. आहे आता काय 51. आता करायचंय, काय 50 च्या करायचंय, हाफ किती 50 च्या हाफ होतील, किती होतील, तर ते होतात तर ते होतात 25. किती 25. होतात, किती होतात 25 आणि 25 25 आणि मल्टिप्लाय 25 51 मल्टिप्लाय करा. 51 करा. काय उत्तर येतं काय बरं, उत्तर येतं बरं, 25 मल्टिप्लाय 25 1 मल्टिप्लाय 1 25 होतात, 25 कॅरी आला होतात, 2, कॅरी आला 2 25 25 5 किती होतात, 5 चा किती होतात 125 125 125 प्लस 2 125 प्लस 2 127. आपला 127. आन्सर आपला असणार आहे आन्सर असणार आहे 1275. 1275. येते का लक्षात येते का सर्वांना? लक्षात सर्वांना? सर्वांना लक्षात येत सर्वांना आहे का? लक्षात येत आहे का? हो सर, माझं बरोबर आहे. व्हेरी गुड. व्हेरी गुड. सर, माझं पण बरोबर आहे. चला आता चला पुढचा आता प्रश्न पुढचा घेऊया. प्रश्न घेऊया. पण बरोबर आहे. चला आता चला एक आता काम करूया, एक काम कोण करूया, सर्वात कोण फास्ट सर्वात उत्तर देत आहे फास्ट ते उत्तर देत बघूया. आहे ते बघूया. फक्त तुम्हाला आता फक्त उत्तर तुम्हाला आता टाकताना उत्तर काय करायचं, टाकताना चॅट काय बॉक्स करायचं, मध्ये चॅट उत्तर बॉक्स मध्ये टाकायचं. उत्तर टाकायचं. अलग लक्षात. अलग लक्षात. श्लोक तुला आवाज श्लोक नाही तुला येते का रे आवाज नाही माझा? येते का रे माझा? येतोय ना? येतोय ना? ठीक आहे. ठीक आहे. चला पुढचा चला प्रश्न पुढचा प्रश्न हा आहे हा तुमच्या आहे समोर. तुमच्या बघूया समोर. किती जणांनी बघूया किती जणांनी फास्ट सांगते. फास्ट सर्वात सांगते. फास्ट कोण सर्वात उत्तर फास्ट देते कोण ते उत्तर बघायचं देते ते आपल्याला. बघायचं आपल्याला आता. नंबर नंबर आहे तुमच्या आहे समोर तुमच्या समोर. 1 to 1 30 to ऑल 30 नंबर ऑल ऍडिशन. नंबर ऍडिशन. चॅट बॉक्स मध्ये चॅट टाकायचं ना बॉक्स मध्ये उत्तर, टाकायचं ना उत्तर. कोणीच तोंडी सांगणार कोणीच नाही. तोंडी सांगणार नाही. बघूया सर्वात बघूया फास्ट कोण सर्वात उत्तर फास्ट देते. कोण उत्तर देते. आवाज म्यूट. आवाज नाही. सर, 465. व्हेरी गुड. पण व्हेरी चॅट गुड. बॉक्स मध्ये पण उत्तर चॅट बॉक्स सांगायला मध्ये लावलं उत्तर तुम्ही. सांगायला लावलं तुम्ही. व्हेरी गुड व्हेरी अथर्व, गुड अथर्व, अभिनव व्हेरी अभिनव गुड, व्हेरी गुड, सार्थक व्हेरी सार्थक गुड. व्हेरी गुड. हा तुम्ही हा नोटबुक तुम्ही मध्ये केलंय नोटबुक का मध्ये पण? केलंय का पण? 465. हा हो सर. येस 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 465 करेक्ट आहे. 465 करेक्ट आहे. सगळ्यांनी नोटबुक सगळ्यांनी मध्ये सोडवत नोटबुक मध्ये चला. सोडवत नुसतं चला. अंदाजे नुसतं उत्तर देऊ अंदाजे नका उत्तर किंवा देऊ तोंडी नका उत्तर किंवा देऊ तोंडी नका. उत्तर देऊ कळालं नका. का? कळालं का? हो. बघा बघा ट्रिक तुम्हाला ट्रिक कळालीच तुम्हाला आहे. काय कळालीच आहे. करायचंय काय तुम्हाला, हा करायचंय नंबर तुम्हाला, घ्यायचा हा आहे नंबर 30. घ्यायचा आहे 30 च्या 30. पुढे 30 नेक्स्ट च्या नंबर पुढे येतो नेक्स्ट नंबर येतो 31. 31. तुम्हाला सांगितलं होतं तुम्हाला जो सांगितलं नंबर होता जो आहे नंबर यातला आहे जो इव्हन यातला नंबर जो असेल इव्हन त्याच्या नंबर हाफ असेल करा. त्याच्या 30 हाफ च्या हाफ करा. होतात 30 च्या हाफ 15 होतात आणि 15 15 आणि मल्टिप्लाय 15 31 मल्टिप्लाय केलं तर 31 15 केलं तर मधला 15 15 मधला 15 15 किती15 झाले किती झाले? 45. 45. 45 प्लस 1 45 प्लस 1 46. 46. ठीक आहे. ठीक सो आहे. आन्सर काय येणार आहे आन्सर काय येणार आहे 465. ठीक 465. आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट आहे क्वेश्चन हा आहे तुमच्या समोर. तुमच्या समोर. चला आता थोडासा थोडासा
चेंज करतो मी. चेंज करायला करतो. पाहिजे. 1 to 21 घेऊया 21 आपण. घेऊया आपण. बघूया किती बघूया जणांना किती जमतंय. जणांना जमतंय. 1 to 21 ऑल नंबर्सचे ऍडिशन. घेऊ नको. बघा ज्यांना बघा, समजलं ज्यांना नसेल त्यांनी समजलं लक्षात नसेल ठेवा. त्यांनी लक्षात लास्ट ठेवा. नंबर लास्ट घ्यायचा नंबर घ्यायचा आहे तुम्हाला. 21 या 21 च्या पुढे नेक्स्ट नंबर आहे तो 22. तुम्हाला आता तुम्हाला 21 आता आणि 21 आणि 22 मध्ये जो 22 नंबर मध्ये जो नंबर ज्याचे ज्याचे हाफ हाफ होत होत असतील असतील त्याचे त्याचे हाफ करा. इवन नंबरचे शक्यतो हाफ होतात लवकर म्हणून होतात म्हणून आपण 22 चे हाफ 22 चे घेतले ते हाफ आले घेतले ते 11 आले 11 आणि 11 मल्टिप्लाय 21 करा. 21 तर 21 मल्टिप्लाय 11 केलं तर तुमचा आन्सर किती येते? 231. कळालं का सर्वांना? हो. नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट बघा. क्वेश्चन हा बघा. तुमच्या समोर तुमच्या आहे. समोर आहे. बघूया आता किती बघूया जण आता किती पटकन जण उत्तर पटकन करताय. उत्तर करताय. 1 to 1 to 35 35 ऑल नंबरचे ऑल नंबरचे ऍडिशन करा. हो हो 35. 35. बघा बघा जमतोय का आपल्याला जमतोय का व्यवस्थित? आपल्याला व्यवस्थित? अभिनवने उत्तर अभिनवने दिलंय उत्तर दिलंय 590. बघूया 590. बघूया करेक्ट करेक्ट आहे का अभिनव? 13. ओके. ओके. थँक्यू सर. आदित्य व्हेरी आदित्य गुड. व्हेरी चला गुड. बघूया चला बघूया कोणाला कोणाला उत्तर येते. सार्थक व्हेरी सार्थक गुड. व्हेरी गुड. बरोबर आहे तू. लक्ष नाही तुझं. लक्ष. लक्ष देऊन लक्ष प्रश्न कळतो. हे बघा हे बघा प्रश्न प्रश्न नसेल समजला तर नसेल समजला तर विचारून विचारून घेतला. घेतलेला. मी तुम्हाला काय मी तुम्हाला काय सांगितलं सांगितलं होतं? होतं? नंबर जो आहे नंबर आहे त्या काय नंबर मध्ये काय करायचं करायचंय तुम्हाला? लास्ट नंबर लास्ट घ्यायचा. नंबर यातला घ्यायचा. लास्ट नंबर यातला काय लास्ट नंबर काय आहे? 35 बरोबर. 35 बरोबर. त्यानंतर येणारा त्यानंतर नेक्स्ट येणारा नंबर कुठला आहे नेक्स्ट सांगा नंबर बरं? कुठला आहे सांगा 35 बरं? च्या नंतर 35 च्या नंतर 36 येते पण 36 येते का मग नाही? इथे मग मल्टिप्लाय इथे लिहायचं. पण मल्टिप्लाय आता आपण लिहायचं. काय पण आता शिकलो आपण होतो काय की शिकलो याच्यात होतो हाफ की याच्यात करायचे हाफ आपल्याला. करायचे मग आपल्याला. मला सांगा मग मला 35 सांगा चे हाफ होतील 35 की चे हाफ 36 होतील की चे? 36 चे? 36 तर चे हाफ 36 होतात. चे ते हाफ किती होतात. होतात? ते तर किती ते होतात? 18 तर होतात. ते बरोबर 18 की नाही? होतात. बरोबर की नाही? मग आता 18 मग आता मल्टिप्लाय 18 मल्टिप्लाय 35 करा. 35 करा. नसेल तुम्हाला नसेल डायरेक्टली तुम्हाला अशी डायरेक्टली मल्टिप्लाय अशी करायचं मल्टिप्लाय असे करा. करायचं असे करा. 35 मल्टिप्लाय 35 18. मल्टिप्लाय 18. ठीक आहे. ठीक आहे. असं केलं तरी असं काही केलं अडचण तरी काही नाही. अडचण नाही. बघा 18 बघा फायदा होतात 18 फायदा 90 होतात. कॅरी आला 90 9. कॅरी आला 9. 18 3 जा किती 18 3 होतात? जा किती होतात? 54 54 प्लस 54 प्लस 9 9 54 प्लस 9 54 किती प्लस होतील? 9 किती होतील? 63 होतात ना? 63 म्हणजे होतात आपलं ना? उत्तर म्हणजे किती आपलं येतं? उत्तर किती येतं? 630 उत्तर यायला 630 पाहिजे. उत्तर यायला पाहिजे. बरोबर का? बरोबर का? सर मग बरोबर आहे. आता बघा बरोबर आहे. ज्यांनी ज्यांनी 590 उत्तर दिलं 590 होतं काही उत्तर जण दिलं होतं म्हणजे काही मला जण असं म्हणजे मला वाटतंय असं वाटतंय की ते उदाहरण की ते सोडवायच्या उदाहरण ऐवजी फक्त सोडवायच्या कॉपी ऐवजी पेस्ट फक्त कॉपी करतायत. पेस्ट एका जणाने करतायत. एका जणाने 590 उत्तर दिलं 590 म्हणून उत्तर यांनी दिलं म्हणून सगळ्यांनी यांनी सगळ्यांनी 590 उत्तर दिलं. 590 उत्तर दिलं. तुम्ही नोटबुक मध्ये तुम्ही सोडवलं नोटबुक नाही मध्ये याचा सोडवलं अर्थ. नाही याचा अर्थ. काय रे काय रे अभिनव अभिनव चुकला म्हणून अभिनव दुसरा चुकला अभिनव म्हणून दुसरा चुकला अभिनव नंतर चुकला नंतर आदित्य आदित्य सार्थक तुम्ही उत्तर सार्थक तुम्ही नोटबुक मध्ये उत्तर सोडवलं नोटबुक का? मध्ये सोडवलं का? प्रांजल प्रांजल काय केलं तुम्ही? काय केलं तुम्ही? उत्तर सोडवलं का उत्तर फक्त सोडवलं कॉपी का पेस्ट फक्त केलं? कॉपी पेस्ट केलं? सर आधी 3 आली होतं पण सगळ्यांचं मीच टेस्ट टाकून दिलं. मग असं का मग टाकलं? असं का टाकलं? तुला तुझं उत्तर तुला पाहिजे तुझं ना? उत्तर परीक्षेत पाहिजे तू ना? तेच परीक्षेत करशील तू का? तेच करशील का? त्यांचं चुकीचं आहे, त्यांचं तू पण चुकीचं आहे, चुकीचंच तू पण टाकणार का? चुकीचंच टाकणार का? सॉरी सर. असं नाही करायचं. असं नाही आपल्याला करायचं. सगळ्यात आपल्याला महत्वाचं सगळ्यात काय आहे? महत्वाचं काय मी आहे? काय मी सांगितलंय काय की सांगितलंय की प्रत्येकाने स्वतःचं प्रत्येकाने डोकं स्वतःचं वापरायचं. डोकं आपल्याला वापरायचं. आपलं डोकं आहे आपल्याला का आपलं नाही? डोकं आहे का नाही? मग आपण जर मग दुसऱ्याच्या आपण जर डोक्याने दुसऱ्याच्या चाललो तर उपयोग डोक्याने काय चाललो त्या तर उपयोग डोक्याचा? काय त्या डोक्याचा? तुम्हाला नाही तुम्हाला समजलं तर मी नाही परत समजलं तर मी सांगायला परत तयार आहे ना? सांगायला तुम्ही तयार मला आहे ना? विचारा तुम्ही ना. मला विचारा ना.
पण कोणाचं कॉपी पेस्ट नाही कॉपी करायचं. पेस्ट चुकलं नाही तर करायचं. चालेल ना, चुकलं तर आपल्याला काय चालेल ना, फरक आपल्याला पडतो. काय मी तुम्हाला फरक पडतो. सांगितलं मी की तुम्हाला फॉर्म मध्ये सांगितलं की घुसून फोन तुम्हाला मध्ये फटके घुसून देणार आहे तुम्हाला तिकडं. फटके देणार आहे तिकडं. सांगा, सांगा, तुम्हाला नाही तुम्हाला नाही समजलं तर समजलं तुम्ही तर मला सांगू तुम्ही मला शकता ना. सांगू शकता ना. सगळ्यात सगळ्यात महत्वाचं नोटबुक महत्वाचं मध्ये नोटबुक मध्ये नोटबुक सोडवायचं. समोर पाहिजे नोटबुक समोर आपल्याकडे. पाहिजे आपल्याकडे. प्रश्न लिहायचा प्रश्न व्यवस्थित, लिहायचा नाही व्यवस्थित, समजला नाही तो समजला प्रश्न तर तो प्रश्न व्यवस्थित व्यवस्थित विचारून घ्यायचा. विचारून घ्यायचा. कॉपी पेस्ट करू कॉपी नका. पेस्ट कॉपी करू पेस्ट नका. केलं कॉपी तुम्हाला पेस्ट केलं परीक्षेत तुम्हाला पुढे काहीच परीक्षेत येणार पुढे नाही. काहीच येणार नाही. हे तरी हे सोपी तरी सोपी सर, उदाहरणं सोपी आहेत. उदाहरण आहे. एक लक्षात ठेवा, एक ही लक्षात सोपी ठेवा, ही उदाहरणं आहे. सोपी उदाहरणं आहे. पुढे अजून पुढे याच्यापेक्षा अजून खूप याच्यापेक्षा उदाहरणं खूप टफ असतात. उदाहरणं पण असतात. तुम्ही जर पण यातलं तुम्ही जर कुठल्याही यातलं बेसिक गोष्ट कुठल्याही बेसिक चुकवली गोष्ट तर चुकवली समजून तर घ्या, तुम्हाला समजून घ्या, पुढची तुम्हाला उदाहरणं पुढचे अजिबात उदाहरणं येणार अजिबात नाही. येणार नाही. वेळ लागला वेळ तरी लागला चालेल. तरी चालेल. आपल्याला आपल्याला कुठलीही घाई नाही. कुठलीही घाई नाही. आलं का लक्षात? आलं लक्षात? सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या ज्या आहे गोष्टी या या ज्या बेसिक आहे या म्हणून बेसिक चाललेल्या म्हणून आहेत. चालल्या तुम्ही घाई केली आणि तुम्ही आहेत. चुकले, तुम्हाला तुम्ही घाई चुकून केली पण तुम्ही जर आणि म्हणत तुम्ही असले चुकले, सर तुम्हाला आम्हाला हे चुकून पण तुम्ही जर येतंय, म्हणत असले तर सर एक आम्हाला हे लक्षात येतंय, ठेवा मी तर त्याच्या एक पुढचं लक्षात ठेवा मी शिकवणार. त्याच्या तुम्ही पुढचं मला शिकवणार. म्हटलं की तुम्ही सर हे मला आम्हाला म्हटले की नाही सर हे येते, मी आम्हाला तो नाही येते, धडधड मी तो परत शिकवेल, परत एकदा शिकवेल, शिकवेल, एकदा दोनदा शिकवेल, शिकवेल. दोनदा शिकवेल. जोपर्यंत तुम्हाला येत नाही जोपर्यंत तुम्हाला तोपर्यंत येत नाही शिकवेल. तोपर्यंत शिकवेल. कळालं का? कळालं का? पण घाई पण गडबड घाई घोटाळा करू गडबड नका. घोटाळा घाई करू गडबड नका. घोटाळा घाई केला गडबड घोटाळा तर केला मग काही खरं तर नाही. मग काही खरं नाही. आणि सगळ्यात आणि महत्वाचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्याचा आन्सर पाहून तर दुसऱ्याचा अजिबात आन्सर पाहून तर करायचं नाही. अजिबात करायचं नाही. आपलं जोपर्यंत आपलं येत नाही जोपर्यंत तोपर्यंत येत नाही अजिबात येत तोपर्यंत नाही आपल्याला, अजिबात असं येत नाही समजायचं. आपल्याला, असं समजायचं. कळलं का? कळलं का? अरे कळतंय का मी अरे काय कळतंय का बोलतोय मी ते? काय बोलतोय ते? हो सर. हो सर. तुमचं जे हो उत्तर तुमचं जे आहे सर. उत्तर आहे चुकीचं आहे, उद्या चुकीचं आहे, वेळ उद्या लागले तरी वेळ लागले चालेल. तरी पण चालेल, आपल्याला पण तुम्हाला जे आपल्याला उत्तर तुम्हाला येतं ना जे तेच उत्तर उत्तर येतं ना तुम्ही तेच टाकायचं. उत्तर तुम्ही दुसऱ्याचं टाकायचं. पाहून दुसऱ्याचं टाकू पाहून नका. टाकू नका. आपल्याला आपल्याला दुसऱ्याचं नाही पाहिजे, दुसऱ्याचं नाही आपल्याला पाहिजे, स्वतःचं आपल्याला पाहिजे. स्वतःचं पाहिजे. आपल्याबरोबर आपल्याबरोबर कॉम्पिटिशनला प्रत्येक जण कॉम्पिटिशनला आहे. प्रत्येक जण आहे. यावेळेस परीक्षेला यावेळेस बघा, परीक्षेला नवोदय बघा, परीक्षेला नवोदय परीक्षेला 20,016 मुलांनी 20,016 परीक्षा दिली. मुलांनी परीक्षा दिली. 20,016 स्टुडंट 20,016 परीक्षेला स्टुडंट बसले होते परीक्षेला बसले नाशिकमध्ये. होते नाशिकमधून. त्यांच्यामधून फक्त त्यांच्यामधून 80 फक्त स्टुडंटचं 80 सिलेक्शन स्टुडंटचं होणार आहे. सिलेक्शन होणार आहे. किती? किती? 80. 80. म्हणजे याचा अर्थ म्हणजे काय, याचा तुम्ही अर्थ यातून काय, तेवढे तुम्ही लेस यातून करा, तेवढे लेस बाकीचे करा, विद्यार्थी फेल बाकीचे होणार आहे. विद्यार्थी फेल होणार आहे. पण पण जर तुम्ही व्यवस्थित जर तुम्ही अभ्यास केला व्यवस्थित तर अभ्यास तुमचं केला या तर 80 तुमचं मध्ये या 80 मध्ये 100% सिलेक्शन होतं. 100% सिलेक्शन होतं. त्यामुळे त्यामुळे आपल्या 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 अभ्यासावर आपल्या लक्ष द्या. अभ्यासावर लक्ष द्या. आपल्याला दुसरा कोणी आपल्याला दुसरा कॉम्पिटिटर कोणी नसतो. कॉम्पिटिटर नसतो. या या 20,016 मध्ये काही 20,016 विद्यार्थी मध्ये असे काही पण असतात विद्यार्थी की ते असे पण फक्त असतात की फॉर्म ते भरतात, फक्त अभ्यास फॉर्म काहीच भरतात, करत नाही. अभ्यास काहीच करत नाही. आणि नवोदयमध्ये आणि 100 पैकी नवोदयमध्ये 100 100 मार्क पैकी मिळवणं 100 मार्क काहीच अवघड मिळवणं नाही. काहीच अवघड पण नाही. त्याच्यासाठी पण पहिले त्याच्यासाठी पहिले तुम्हाला तुमच्या तुम्हाला बेसिक तुमच्या कन्सेप्ट बेसिक क्लिअर कन्सेप्ट कराव्या क्लिअर लागतील. कराव्या लागतील. दुसऱ्याचं पाहून अजिबात दुसऱ्याचं उत्तर देत पाहून नाही. अजिबात आपण उत्तर आपलं देत नाही. उत्तर आपण द्यायचं. आपलं उत्तर द्यायचं. चुकलं तरी चालेल, चुकलं वेळ तरी लागला चालेल, तरी वेळ चालेल. लागला तरी चालेल. नाही समजलं तर नाही रिपीट विचारा. समजलं तर रिपीट विचारा. सर 78. 78. 78. ओके. चला बाकीच्यांनी चला उत्तर द्या, बाकीच्यांनी बघूया उत्तर इथं द्या, बघूया 78 इथं आलंय. 78 आलंय. चॅट बॉक्स मध्ये लागत चॅट बॉक्स टाका. मध्ये लागत चुकलं तर टाका. चुकू द्या, काही चुकलं तर फरक चुकू द्या, पडत नाही. काही फरक पडत नाही. सार्थकने टाकलंय सार्थकने टाकलंय 78. ओके. 78. ओके. धीरज धीरज 78 सांगतोय. 78 अथर्व सांगतोय. अथर्व 77. 77. ओके. ओके. नेक्स्ट 78 नाही आहे. ओके. 78 आहे. ओके. प्रांजल प्रांजल 6 प्रांजल प्रांजल आरोही तुझा नंबर आहे आरोही का? तुझा नंबर आहे का? हो सर. मम्मीचं नाव आहे ना मम्मीचं प्रांजल? नाव आहे ना प्रांजल? नाही, हा माझ्या हा. बहिणीचं. बहिणीचं माझ्या आहे. बहिणीचं बहिणीचं आहे. ओके. तू काय कर, ओके. तुझं तू हे बघ काय कर, इकडे तुझं हे लक्ष बघ दे. इकडे लक्ष दे. तिथे स्क्रीनवर तुला तिथे तुझं नाव स्क्रीनवर तुला जिथे तुझं दिसते नाव ना जिथे तिथे दिसते जाऊन ना तिथे तिथे तुझं जाऊन रिनेम तिथे करून तुझं घे नाव. रिनेम करून घे कुठे नाव. गेलं तुझं नाव? कुठे गेलं तुझं नाव? प्रांजल. प्रांजल. हे बघ इथं हे प्रांजल बघ आहे ना, इथं इथं प्रांजल जायचं आहे ना, इथे त्याच्यावर आणि जायचं इथे त्याच्यावर आणि तुझं इथे नाव तुझं टाकायचं. नाव टाकायचं. आरोही. आरोही. हं? हो. इथे चेंज करून इथे घेतो चेंज तुझं नाव. करून घेतो तुझं नाव. नाही तर मी देतो नाही करून. तर मी देतो करून. आरोही. आरोही. ओके. ओके. असं चेंज करून असं घ्यायचं. चेंज करून घ्यायचं आता. तुमचं नाव टाका. तुमचं नाव टाकायचं. 78. ओके. 78. ओके. सांग ना. सर माझं ते 78 पाठवलं. ओके. ओके. सर माझं पण 78. असं मोकळं आहे. हे बघा हे लक्षात बघा ठेवा, लक्षात ठेवा, तुम्ही तुम्ही उदाहरण आपण शनिवारी जी आपण टेस्ट शनिवारी घेत जी टेस्ट असताना घेत तुमची असताना ही तुमची टेस्ट ही टेस्ट शनिवारी मी दिलेले शनिवारी मी तुम्ही दिलेले तुम्ही बघितले उदाहरणं असतील, सगळे उदाहरणं तुम्हाला सगळे लक्षात आले तुम्हाला असतील. लक्षात आले चुकलं तर असतील. चुकू द्या, चुकलं काही तर फरक चुकू द्या, पडत काही नाही. फरक पडत नाही. पण तुम्हाला हे पण तरी तुम्हाला लक्षात हे येईल की तरी आपण लक्षात येईल कुठे की आपण चुकतोय. कुठे चुकतोय. कारण चुकतच कारण माणूस
चुकतच माणूस शिकत जो असतो. चुकत नाही जो तो काहीच चुकत नाही तो शिकत काहीच नसतो. शिकत असं नसतो. कोणीच नाही का असं कोणीच सर्वजण नाही की परफेक्ट आहे. सर्वजण परफेक्ट आहे. आलं का लक्षात? आलं का लक्षात? चुकलं, वेळ लागला चुकलं, तर वेळ लागू लागला द्या, तर लागू पण द्या, सराव पण करा. सराव करा. सरावाने या गोष्टी सरावाने साध्य या गोष्टी होतात. साध्य होतात. एकदम कोणालाच एकदम येत नाही. कोणालाच येत नाही.
हे बघा 1 हे ते बघा 12 1 पर्यंत ते 12 पर्यंत संख्या सांगितलं तुम्हाला काय सांगितलं होतं 1 to 12 पर्यंत नंबर आहे तुम्हाला लिहायचा लास्ट नंबर तो आहे 12 या 12 च्या पुढे नेक्स्ट नंबर काय येतो 13 येतो बरोबर की नाही. तुम्हाला मी काय मग तुम्हाला मी काय सांगितलं होतं 12 आहे ना तर 12 चे हाफ करा 12 चे हाफ किती होतात 6 होतात की नाही. 6 मग मल्टिप्लाय 6 13 मल्टिप्लाय करा 13 करा तुमचं उत्तर 78 येतं बघा. आलं का लक्षात? आलं का लक्षात? हो येतं का लक्षात? येते का लक्षात? हो हा हा तर तुमचं उत्तर आहे तुमचं उत्तर आहे 78 78 आणि आणि हे हे उत्तर उत्तर final आहे. फायनल आहे. ठीक आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट चला नेक्स्ट क्वेश्चन. समजलं होतं आणि आणि तुमच्यातल्या ज्या तुमच्यातल्या ज्या विद्यार्थ्यांनी काल विद्यार्थ्यांनी काल सराव केला नाही काही विद्यार्थी बघा नुसते क्लास करतात पण क्लासचा अभ्यास करत नाहीत तर त्यांच्यासाठी सुद्धा सूचना आहे. तुम्ही नुसता क्लास केला तर तुम्हाला अजिबात काही कळणार नाही. मी तुम्हाला काल मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं की तुम्हाला काय करायचं आहे घरी जो काही मी 10 उदाहरणांच्या वरती तुम्हाला कधीच अभ्यास देणार पण नाही. मी जे 10 पण मी जे 10 उदाहरणं उदाहरणं सांगेन ना ते जर तुम्ही व्यवस्थित परफेक्ट केले ना तर तुम्हाला इतर अभ्यास करायची सुद्धा गरज नाही. पण ते 10 उदाहरणं 10 perfect झाले उदाहरणं पाहिजे. परफेक्ट झाले पाहिजे. आपल्याला रोज 1 तास रोज 1 पास झाला तास का पास अर्धा झाला तास का पास झाला अर्धा तास पास झाला याच्यापेक्षा तुम्ही त्या 1 तास किंवा अर्धा तास जे शिकले ना हे खूप हे महत्वाचं खूप असतं. महत्वाचं असतं. आलं का लक्षात? आलं का लक्षात? काही काही विद्यार्थी विद्यार्थी असे पण आहे का 2-2 तास पण क्लास काहीच करतात पण अभ्यास घरी करत काहीच नाही. अभ्यास करत नाही काही उपयोग नाही क्लास करून किती अभ्यास किती क्लास करा किती मग क्लास काही करा उपयोग मग असे नाही. काही उपयोगच नाही. व्हेरी गुड. व्हेरी गुड. सर 820 गुड व्हेरी गुड गुड व्हेरी गुड. धीरजने धीरजने एकदम उत्तर दिलंय, फास्ट उत्तर दिलंय हा. नाही, काय ज्ञानराज काय sorry, ज्ञानराज ज्ञानराज सॉरी नाही दिलं. ज्ञानराज नाही दिले. संत संत सार्थक व्हेरी गुड अथर्व व्हेरी गुड. बघा किती सिंपल किती होतं. सिंपल होतं तुम्हाला काय सांगितलं होतं 1 to 40 नंबर दिला होता लास्ट नंबर आहे तुमचा 40 त्याच्या पुढचा नंबर आहे 41 आणि तुम्हाला आणि तुम्हाला सांगितलं होतं काही लास्ट नंबर आहे आता 40 च्या हाफ होतील की 41 चे तर 40 चे हाफ किती होतील 20. आता याची आता याची मल्टिप्लाय करायची एकदम सिंपल ट्रिक काय बघा तुम्हाला काय करायचं आहे हा जो तर झिरो हा जो झिरो आहे ना हा झिरो ऍज इट इज खाली आहे आणि या 2 ने आणि या 2 ने ना या 41 ला मल्टिप्लाय करा म्हणजे 41 म्हणजे चे 41 चे डबल होतील किती 82 म्हणजे 82 म्हणजे 82 फक्त इथे लिहा झालं आपलं उत्तर 820. कळालं का सर्वांना? कळालं का सर्वांना? हो काही अवघड आहे काही का? अवघड आहे का? नाही समजतंय का? समजतंय का? पुढचा नेक्स्ट चला 1 to 60 घ्या बरं बघूया किती जण बघूया किती जणांना जमतोय. आणि मोस्टली म्हणजे म्हणजे प्रॅक्टिस करायचं सगळ्यात जास्त. तुम्ही एक लक्षात ठेवा जेवढी प्रॅक्टिस करणार तेवढे तुम्ही परफेक्ट होणार. विदाउट प्रॅक्टिस कोणालाही येत नाही ते तेवढंच ते तेवढंच करायचं. ओके बघूया 1830 ओके. तीन 3 जणांचं उत्तर बरोबर दिलेलं आहे हे बाकीच्यांचं बघूया. वेळ लागला तर लागू द्या तुम्हाला वेळ लागला तरी काही हरकत नाही. प्रयत्न करा केल्यानेच होतं. नीट व्यवस्थित करा. पण संख्या काय दिली ती पण व्यवस्थित वाचता आली पाहिजे. घाई करायची नाही. खूप घाई केली का व्हेरी गुड. बघा नंबर वाढला तरी घाबरायचं काय नाही. बघा एकदम सिंपल आहे. हा नंबर काय आहे? अरे घाबरायचं काम नाही. पण उत्तर टाकताना इथे लगेच दिसतं मला तुमच्या समोर स्क्रीनवर पण दिसत असेल तुमचं नाव. अलग लक्षात
आणि आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसरी गोष्ट माझ्याकडे म्हणजे 2 मोबाईल माझ्याकडे 2 असतात. मोबाईल असतात. एक टॅब एक असतो आणि एक टॅब मोबाईल असतो आणि असतो. एक मोबाईल त्यामुळे असतो. तुम्ही त्यामुळे कुठेही तुम्ही दिलं कुठेही तरी दिलं तुमच्या समोर तरी जरी तुमच्या नाही समोर दिसलं तर जरी नाही माझ्याकडे दिसलं तर मोबाईलवर माझ्याकडे स्क्रीन चालू मोबाईलवर असते स्क्रीन तिथे चालू सुद्धा असते, दिसतं तिथे मला. सुद्धा दिसतं मला. आलं का लक्षात? आलं का लक्षात? सर माझं 1830. ओके, व्हेरी गुड. ओके, व्हेरी गुड. चला बघूया. चला बघूया. बघा तुम्हाला सांगितलं बघा होतं तुम्हाला लास्ट सांगितलं नंबर होतं घ्या, लास्ट लास्ट नंबर नंबर घ्या, आहे लास्ट नंबर 60. आहे त्याच्या 60. पुढे नेक्स्ट त्याच्या नंबर पुढे येतो नेक्स्ट नंबर येतो 61. 61. आता तुम्हाला सांगितलं आता होतं तुम्हाला 2 सांगितलं नंबर होतं आहे, 2 नंबर इवन आहे, नंबर असतो इवन किंवा नंबर असतो समसंख्या किंवा असते तिचे समसंख्या हाफ असते, करा. तिचे हाफ हाफ किती करा. होतील? हाफ किती तर होतील? याचे नंबर तर याचे याचे नंबर हाफ होतात याचे 30. हाफ होतात 60 चे हाफ 30, 30 60 होतात चे की हाफ नाही? 30 होतात की नाही? मग आता एकदम मग आता सोपी ट्रिक एकदम सांगितलं सोपी तुम्हाला. ट्रिक काय सांगितलं करायचं? तुम्हाला. हा काय जो करायचं? 0 हा आहे जो ना, हा 0 0 आहे ना, आहे हा इथेच 0 आहे लिहायचा तिथेच लिहायचा आणि 3 ने आणि मल्टिप्लाय 3 ने करा. 3 मल्टिप्लाय करा. 3 3 1 आणि 3 3 6 आणि 3 18 होतात 6 की नाही? 18 झालं होतात की आपलं नाही? उत्तर. झालं आपलं उत्तर. काय अवघड आहे का? काय अवघड आहे का? नाही. समजतंय? नो समजतंय? सर. हो समजतंय का? सर. समजतंय का? नंबर किती नंबर मोठा येऊ किती द्या, मोठा येऊ द्या, घाबरायचं कारण घाबरायचं नाही. कारण फक्त नाही. फक्त आपल्याला करायचं आपल्याला काय हे करायचं आपल्या काय डोक्यात हे व्यवस्थित आपल्या डोक्यात पाहिजे. व्यवस्थित पाहिजे. आलं का लक्षात? आलं का लक्षात? हो. हो. पुढचा नंबर बघा. पुढचा नंबर बघा. बघा बघा पुढचा प्रश्न पुढचा आहे प्रश्न हा आहे, तुमच्या हा समोर तुमच्या समोर 45 घ्या नंबर 45 घ्या पुढचा. नंबर पुढचा. 46. 2 ने डिवाइड कर 46 ला. 46 ला. बघूया बरं बघूया कोणाला येते बरं कोणाला फास्ट येते मध्ये. फास्ट मध्ये. इथं करायचं ना. वेळ लागला तरी वेळ चालेल लागला पण तरी तुम्ही चालेल पण तुम्ही स्वतः स्वतःच करायचं. स्वतः करायचं. मल्टिप्लाय 23. पप्पी खाली करा. थांबले. इथे बघा लास्ट इथे नंबर बघा आहे लास्ट नंबर आहे 45. त्याच्या पुढे 45. नेक्स्ट त्याच्या नंबर पुढे येतो नेक्स्ट नंबर येतो 46. 46. मग आता मग आता 46 चे हाफ कसे 46 चे हाफ करणार तर कसे याला 2 ने करणार तर डिवाइड याला करा. 2 ने जर डिवाइड कोणाला करा. कळत जर नसेल कोणाला ना त्यांना कळत एकदम नसेल ना सोपी त्यांना ट्रिक एकदम सांगतो. सोपी ट्रिक हे सांगतो. बघा 2 च्या हे टेबल बघा मध्ये 2 च्या 4 टेबल किती मध्ये नंबरला 4 येतो? किती नंबरला तर येतो? 2 नंबरला तर येतो 2 नंबरला येतो. आणि 6 किती आणि नंबरला 6 येतो? किती तर नंबरला 3 येतो? तर नंबरला येतो 3 म्हणून नंबरला इथे येतो 23 म्हणून आहे. इथे 23 आता आहे. काय करायचं आता काय बघा करायचं बघा 45 45 मल्टिप्लाय 23 मल्टिप्लाय करा. 23 करा. येत नसेल येत तर हळूहळू नसेल तर अशा हळूहळू पद्धतीने आधी अशा 3 ने पद्धतीने आधी मल्टिप्लाय 3 ने करून घ्या. मल्टिप्लाय 3 ने करून 5 घ्या. ला 3 ने मल्टिप्लाय 5 ला करा. 3 मल्टिप्लाय 5 करा. 3 5 ला 35. आणि 3 4 आणि 3 12 4 होतात. 12 12 होतात. प्लस 12 1 प्लस किती झाले? 1 किती झाले? 13. परत इथे 13. 0 परत लिहा. इथे 0 लिहा. आता 2 ने आता मल्टिप्लाय 2 ने करा. 2 मल्टिप्लाय ने करा. 2 मल्टिप्लाय ने केलं तर 2 ने मल्टिप्लाय केलं तर फायदा 2 किती ने होतात? फायदा 10 किती होतात. होतात? 10 होतात. त्यानंतर 2 4 त्यानंतर 2 8 4 होतात. 8 8 प्लस होतात. 1 8 9 प्लस झाले. 1 यांची 9 झाले. ऍडिशन यांची करा. ऍडिशन करा. 5 5 3 9 3 प्लस 1 9 10. प्लस 1 आन्सर काय 10. येणार? आन्सर काय येणार? 45 मल्टिप्लाय 45 मल्टिप्लाय 23. युअर 23. आन्सर इज युअर बिकम आन्सर इज बिकम 1035. 1035. कळालं का सर्वांना? कळालं का सर्वांना? हो. येस व्हेरी यस गुड. व्हेरी गुड. जमतंय का? जमतंय का? हो सर. बघा मी बघा तुम्हाला मी आज तुम्हाला आज याच्यावरच आधारित याच्यावर होमवर्क आधारित देणार आहे होमवर्क सोडवायला. देणार आहे सोडवायला. सगळ्यांनी सगळ्यांनी आज प्रकारचा या होमवर्क प्रकारचा सोडवायचा होमवर्क आहे. सोडवायचा मी आहे. आता ही मी 10 आता ही उदाहरणं 10 माझ्या मनाने उदाहरणं माझ्या देणार आहे मनाने देणार आणि आहे ही 10 आणि ही उदाहरणं 10 तुम्ही उदाहरणं प्रॅक्टिस तुम्ही करून प्रॅक्टिस सोडवायची करून आणि सोडून सोडवायची आणि झाल्यानंतर सोडून त्याचा फोटो झाल्यानंतर त्याचा मात्र फोटो ग्रुपवर मात्र टाकायचा आहे. ग्रुपवर टाकायचा आहे. आलं का लक्षात? आलं जे का लक्षात? विद्यार्थी जे विद्यार्थी होमवर्कचा फोटो होमवर्कचा टाकतील फोटो टाकतील त्याच त्याच विद्यार्थ्यांना मी विद्यार्थ्यांना काय करणार मी आहे काय करणार आहे? उद्या क्लासला उद्या क्लासला हे देणार आहे हे एंट्री देणार देणार आहे. आहे. एंट्री कारण देणार काही आहे. विद्यार्थी कारण काही फक्त विद्यार्थी क्लास फक्त करतात आणि क्लास करतात 2-3 आणि विद्यार्थी 2-3 फक्त विद्यार्थी होमवर्क फक्त होमवर्क पाठवतात. पाठवतात. बाकीचे विद्यार्थी बाकीचे अजिबात विद्यार्थी अभ्यास अजिबात करत नाही. अभ्यास करत नाही. मग जर तुम्ही जर अभ्यास केला तुम्ही नाही तर अभ्यास केला तुमचा नाही तर क्लास तुमचा करून क्लास कुठल्याही करून प्रकारचा कुठल्याही फायदा प्रकारचा नाही फायदा हे नाही लक्षात हे ठेवा. लक्षात ठेवा. तुम्हाला तुम्हाला क्लासमध्ये अभ्यास क्लासमध्ये आहे. अभ्यास जर आहे. 10 जर उदाहरणं तुम्ही 10 सोडवू उदाहरणं शकत तुम्ही सोडवू नसाल शकत तर नसाल मग क्लास तर करून मग तुम्ही क्लास काय करून तुमच्या तुम्ही लक्षात काय राहणार तुमच्या आहे? लक्षात राहणार आहे? तो त्याच्यामुळे त्याच्यामुळे अभ्यास अभ्यास कंपल्सरी आहे. कंपल्सरी आहे. प्रत्येकाने अभ्यास केला प्रत्येकाने पाहिजे. अभ्यास केला पाहिजे. नाही समजलं नाही तर समजलं तुम्ही तर विचारून तुम्ही घ्यायचं. विचारून घ्यायचं. कोणाला नाही कोणाला समजलं नाही समजलं मला फोन मला करायचा. फोन करायचा. नाही तेजस दादा नाही नाही. तेजस दादा नाही. बघा तुम्हाला बघा होमवर्क तुम्हाला साठी उदाहरण होमवर्क आहे. साठी पीडीएफ उदाहरण आहे. तुम्हाला पीडीएफ तुम्हाला तुमच्या तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर व्हॉट्सअप मिळेल. ग्रुपवर मिळेल. ठीक आहे. ठीक आहे. पप्पा चित्ते काढलं.
बर, कोणाला नाही समजलं असं कोणी आहे का तुमच्यामध्ये? जी उदाहरणं दिली ती नाही समजली किंवा सोडवता येत नाही, अजून पण जमत नाही असं कोणी आहे का? बघा, उदाहरण किती मोठं असलं पण आपल्याला जर क्रिया कळाली नेमकं काय करायचंय तरच याची उत्तर येतात, नाही तर उत्तर येत नाही. असं कोणी आहे की ज्याला नाही समजलं? बोला पटकन. असं कोणी आहे का? हो, पीडीएफ पाठवणार आहे. कोणाला नाही समजलंय का असं कोणी आहे का? समजलं नसेल तर विचारून घ्या, मी समजून सांगेल. बोला. सर एकदा समजून सांगा ना. हा, हे बघा, आता मी तुला एक लास्ट उदाहरण घेतलंय बघा. तुला इथे 1 to 26 पर्यंत नंबर दिले, बरोबर की नाही? मग लास्ट नंबर काय आहे इथे? लास्ट नंबर काय सांग बरं? लास्ट नंबर 26 आहे का नाही? हा, या 26 च्या पुढे नेक्स्ट नंबर कोणता येतो सांग तर? 27. व्हेरी गुड. मग आता मला सांग 26 च्या हाफ होतील की 27 चे? 26 चे किती होतात हाफ केले तर? 26 च्या हाफ किती होतील? 13 होतात ना? हा, आता काय करायचं? 13 मल्टिप्लाय 27 करा. नसेल येत तर असं गुणाकार करून घेतला तरी चालेल. 13 मल्टिप्लाय 7 करा. 3 7 किती होतात? 21 कॅरी आला 2 3 to the 6 plus 2 8 बरोबर. इथे 0 घ्या. आता 1 ने मल्टिप्लाय केलं 27 ला 27 याची ऍडिशन करा. 0 plus 1 8 plus 7 15 कॅरी आला 1 2 plus 1 3 होतील का नाही? म्हणजे आपलं उत्तर किती येणार? 351 येईल का नाही? झालं आपलं उत्तर ते. या सर्व नंबरची ऍडिशन असेल 351. कळालं का? अजून कोणाला काय अडचण आहे का? समजलं सर्वांना? बघा, तुम्हाला लाजायचं अजिबात नाही. तुम्हाला अडचण असेल तर विचारून घेत चला. कारण हे बघा, तुम्ही विचारलंच नाही तर मला काही इथे स्वप्न पडणार आहे का? सांगा बरं. तुम्हाला हे बघा, आता हिने मला विचारलं, मी समजून सांगितलं का नाही तुम्हाला? ट्रिक तीच आहे. तुम्ही किती वेळेस विचारलं तरी मी तुम्हाला सांगेल, घाबरायचं कारण नाही. आता बघा, तुम्हाला याची पीडीएफ सुद्धा पाठवली आहे. जर समजा कोणाला नाहीच कळलं तर मी आता आपण शिकलो आहे याची तुम्हाला व्हिडिओ रेकॉर्डिंग पाठवणार आहे. सर्वांनी काय करायचं? त्याच्यावर बघून घ्या. ठीक आहे. कळलं का? निम्मे करायचं नाही समजलं. ज्याला नाही समजलं तुला जर नाही समजलं कसं करायचं तर या ठिकाणी हा 26 होता, 2 ने डिवाइड करायचं. 2 ने डिवाइड करायचं म्हणजे 2 चा टेबल घ्यायचा. 2 च्या टेबल मध्ये हा 2 किती नंबरला येतो? 1 नंबरला. मग इथं 1 लिहायचा, 2 झाला, 2 झाला, 2 गेला, इथे 0 आला, कॅरी किती आला? 6 आला की नाही? मग 2 3 ला 6 होतात. मग आता वरती 3 लिहायचा, 2 6 0 आला, बरोबर. आपला हा 26 होता, हाफ झाले की नाही? जो काही भागाकार किंवा क्वेश्चन आलाय तो झाला आपला हाफ. 13 आलाय, 13 आपण इथे घेतलाय बघ, मल्टिप्लाय घेतलाय की नाही? हे बघ, इथे पण लिहिलंय, इथे पण लिहिलंय. ठीक आहे. नाहीच समजलं हाफ कसे करायचे तर लक्षात ठेवायचं, सगळ्यात महत्त्वाचं आधी तो इव्हन नंबर पाहिजे, समसंख्या पाहिजे. आणि तिला कुठल्याही समसंख्या असेल तर तिला 2 ने डिवाइड करायचं. कशाने? 2 ने. जमेल.
म्हणजे आता समजा म्हणजे 30 असेल, नाही कळत आहे कशाने डिवाइड काय करायचं. करायचं, काय 30 ला करायचं, 2 ने 30 ला डिवाइड 2 ने divide करायचं, हाफ करायचं. काढायचे 30 च्या जमत हाफ काढायचे जमत 2 नाही. ने डिवाइड केलं 2 ने असतं, divide काय केलं असतं, काय पुन्हा केलं 2 असतं, under पुन्हा 2 2 under 2 राहिले किती, राहिले किती, 2 under 2 3 2 मधून under 2 2 गेला, 3 राहिला मधून 2 1 गेला, राहिला 1 राहिला आला 0. 0. मग आता 2 मग फायदा आता 10 2 होतात की फायदा नाही, 10 होतात की नाही. झाले. झाले. ओके, ओके. समजा समजा 96 आहे, याचे 96 हाफ आहे, याचे करायचे, हाफ करायचे. काय करणार, काय करणार, इथे इथे 96 ला 2 ने 96 ला डिवाइड 2 ने करायचं, डिवाइड 2 4 करायचं. जा 2 4 जा 8 8 राहिला राहिला 1, बरोबर 1. नाही, 9 मधून बरोबर 8 नाही, 9 मायनस मधून केल्यावर 8 1 राहतो मायनस की केल्यावर नाही, 1 राहतो की नाही. वरतून कॅरी किती वरतून आला, कॅरी किती आला, 6 आला. 6 आता आला. 2 8 आता जा 2 16 8 होतात की नाही, 16 होतात की नाही. मात्राचे हाफ किती मात्राचे झाले, हाफ किती झाले, 96 चे हाफ किती 96 झाले, चे हाफ किती झाले, 48 झाले का, 48 झाले की नाही. कळालं. कळालं. हा, तुम्हाला एक लक्षात तुम्हाला ठेवा, एक लक्षात तुम्हाला ठेवा, कुठलाही तुम्हाला प्रॉब्लेम कुठलाही असेल तर प्रॉब्लेम तुम्ही असेल मला तर तुम्ही जोपर्यंत मला विचारत नाही जोपर्यंत तोपर्यंत विचारत मला नाही पण तोपर्यंत समजणार. मला पण समजणार नाही. आलं का लक्षात, आलं का लक्षात. कुठल्याही अडचण असली कुठल्याही तर अडचण डायरेक्टली असली तर विचारायचं. डायरेक्टली विचारायचं, घाबरायचं अजिबात नाही, तुम्हाला मी आधीच सांगितलंय. आलं का लक्षात. आलं का लक्षात. जरी ऑनलाईन जरी क्लास आहे ऑनलाईन क्लास तर आहे तुम्हाला तर विचारायला तुम्हाला काहीच विचारायला अडचण काहीच नाहीये. अडचण माईक नाही. अनम्यूट माईक करायचं, कारण अनम्यूट मी करायचं, तुम्हाला कारण मी कोणाला तुम्हाला कोणाला माईक म्यूट अनम्यूट करू नका, करू सॉरी नका, बोलू नका बोलू माझ्यासोबत नका असं म्हटलंय माझ्यासोबत का. असं म्हटलंय का. आलं का लक्षात. आलं का लक्षात. तुम्हाला कुठलीही तुम्हाला अडचण असली कुठलीही तर लगेच अडचण असली विचारून तर लगेच घ्यायचं, विचारून घ्यायचं. ठीक आहे. ठीक आहे. समजलं का. कोणी असं आहे का कोणी ज्याला असं नाही आहे का ज्याला नाही समजलं, समजलं, अजून काही अडचण अजून काही आहे, अडचण आहे. समजलं ना सर्वांना. समजलं ना सर्वांना. बोला पटापट, बोला कोणाला काय पटापट, अडचण, कोणाला काय कोणाला काय अडचण, कोणाला प्रॉब्लेम. काय प्रॉब्लेम. जमेल ना आता ही उदाहरणं उदाहरणं सोडवायला सोडवायला जमेल का. जमेल का. हा, आणि आणि सगळ्यांनी होमवर्क नोटबुक लिहून होमवर्क मला तो ग्रुपवर शेअर करायचा, सगळ्यात करायचा, महत्वाची सगळ्यात गोष्ट. महत्वाची गोष्ट. कळलं का. कळलं का. उद्या उद्या संध्याकाळी बोला संध्याकाळी 7 संध्याकाळी वाजेपर्यंत 7 टायमिंग वाजेपर्यंत तुम्हाला, टायमिंग तुम्हाला, त्यावेळेस त्यावेळेस तुम्ही कधी सेंड करा. क्लास सुरू व्हायच्या आधी मला पाठवला पाहिजे. ठीक आहे. ठीक आहे. बोला बोला, कोणाला काय अडचण. बोला, कोणाला काय अडचण. सर तुम्ही जी लिंक टाकलेली आहे, दररोज 7चा क्लास असतो तेव्हा ती लिंक लवकर जॉईन होत नाही. आता आज मला ना, मी येवल्याला होतो आणि तिथून यायला मला थोडी ट्रॅफिक लागली, त्यामुळे मला उशीर झाला.